महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। सुप्रीम कोर्टात सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादाने शिंदे गटांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि सुनावणीच्या वेळी सिब्बल यांनी उपस्थित केलेला असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर सध्या कुणाकडेच नाहीये। काल नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय महाभारत घडलंय याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काल ठाकरे गटांच्या वकिलांनी थेट 10व्या अनुसूचीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात रोखठोक सवाल केला की पक्षांतर बंदी कायदा हा बंडखोरीला रोखण्यासाठी आहे की त्याला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी। सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की केवळ आमदारांचं तात्पुरतं बहुमत असलं म्हणजे मूळ राजकीय पक्षावर मालकी हक्क सांगता येत नाही। जोपर्यंत कोणताही गट दुसऱ्या पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत त्यांना कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व मिळू शकत नाही। या संपूर्ण सुनावणीत सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे आमदारांच्या उलट तपासणीचा। शिंदे गटाच्या आमदारांनी साक्ष देताना शिवसेनेच्या 2018च्या घटनेचा उल्लेख केला होता। मात्र विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात तीच घटना बाजूला ठेवलेली होती। जेव्हा हा विरोधाभास कोर्टात उघड झाला तेव्हाही वकिलांची चूक होती अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला होता। यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी असा पलटवार केला की 1 किंवा 2 आमदारांचे वकील चुकू शकतात, पण 39 आमदारांचे वकील एकाच वेळी एकच चूक कशी काय करू शकतात। या एकाच मुद्द्यामुळे शिंदे गटाची कायदेशीर बाजू काहीशी लंगडी पडल्याचं चित्र निर्माण झाले। तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी पक्षाच्या मूळ विचारसरणीचा मुद्दा लावून धरलाय। कामत म्हणाले की आमदार किंवा खासदारांच्या जोरावर चिन्ह किंवा नाव पळवता येईल, पण पक्षाचा मूळ आत्मा हिरावून घेता येणार नाही। शिवसेनेचा आत्मा हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि ठाकरे कुटुंबाभोवती केंद्रित आहे। याशिवाय 21 जून 2022 रोजी आमदारांचं सुरत आणि गुवाहाटीला जाणं, अध्यक्षांची निवड आणि पक्षाच्या व्हीपचं झालेलं उल्लंघन हे सर्व कसं नियमबाह्य होतं हे पुराव्यांसह कोर्टासमोर मांडण्यात आलं। कालच्या सुनावणीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली। आपल्या युक्तिवादाचा समारोप करताना कपिल सिब्बल यांनी एक अत्यंत अनपेक्षित मागणी केली। ते म्हणाले, जर शिवसेना हे नाव आणि चिन्ह ठाकरे गटाला देता येत नसेल तर ते तात्काळ गोठवण्यात यावं। कायदेतज्ञांच्या मते हा सिब्बल यांचा प्लॅन बी असू शकतो। सिब्बल यांनी कोर्टासमोर 2 मुख्य कायदेशीर पेच निर्माण केलेले आहेत। त्यातला पहिला पेच आहे 1999च्या घटनेनुसार पक्ष ठरवायचा असल्यास त्यात मुख्य नेता हे पदच अस्तित्वात नाहीये, मग एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते कसे ठरतात। यातला दुसरा पेच आहे आणि जर 2018ची घटना बेकायदेशीर मानली तर 2014 आणि 19 मधील सर्व पदे आणि निर्णय असंविधानिक ठरतात। या गुंतागुंतींच्या प्रश्नामुळे शिंदे गटाच्या कायदेशीर टीमसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय। एकंदरीतच ठाकरे गटाने कोर्टात केलेली कायदेशीर नाकाबंदी पाहता आता चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे। देशातील पक्षांतर बंदी कायद्यांचं भवितव्य ठरवणारा हा निकाल काय येतो याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? कपिल सिब्बल यांची मागणी योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच ताज्या बातम्या आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा यस प्राइम न्यूज। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।